सत्कार करतो आहोत। त्यानंतर मी विनंती करतो राहुल पवार यांना की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे। राहुल पवार आमचे दुसरे सत्कार मूर्ती आहेत, त्यांचे या ठिकाणी सत्कार करतात। लिटिल मास्टर आरेचे सन्माननीय सदस्य राहुल पवार मिरजळे गावचे आहेत। अनेक स्पर्धांना ते स्वतःहून भेट देतात, अनेक स्पर्धांमध्ये मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। ते आदरणीय राहुलजी पवार। त्यानंतर चिन्मयजी शेटे यांना मी विनंती करतो आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। चिन्मयजी शेटे यूट्यूब टेलिकास्टचे आमचे हे स्पॉन्सर आहेत। सन्माननीय चिन्मयजी मुकेश शेटे यांचा आपण सन्मान करतो आहोत। त्यानंतर राजू शेठ पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। यानंतर राजूजी पाटील साहेब यांचा आपण सत्कार करतो आहोत। सलीलजी खातू यांना मी विनंती करणार। यानंतर राजू शेठजी पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत। सलीलजी खातू यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। त्यानंतर या दिवसभरामध्ये अतिशय चांगले सर्वांग सुंदर असे पंचांचं काम बजावलेले मी आशिष धुंदूर यांना विनंती करणार आहे की त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। सन्माननीय आशिष धुंदूर यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती असणार आहेत। सलील खातू साहेब यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत। यानंतर आशिष धुंदूर आणि त्यानंतर आमचे साऊंड सिस्टीमचे फिरदवणे गावचे डीजे ऑपरेटर नागेशजी ठीक आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। त्यानंतर सौरभ मयेकर आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे। यानंतर डीजे साऊंड सर्व्हिसचे मालक नागेश ठीक यांचा सत्कार आपण करणार आहोत। त्यानंतर रत्नागिरी स्पोर्ट यानंतर आपण रत्नागिरी भैयाशेठ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। रोख रक्कम 11,000 विवेकजी सुर्वे हे दोन्ही चषक दिलेले आहेत। दीपकजी मोरे या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। तरी शेख अली भाटेवाडी पावस संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे। वसीम दाखाडे वसीम दाखाडे त्यानंतर पिंट्या पाटील आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। वसीम भाई आपण जरा पुढे यायचं आहे। बक्षीस समारंभ सुरूच्या अगोदर आपल्याला 2 मिनिटं आपण बोलायचं आहे। नको भाई ते बॅकग्राऊंडला जातंय साऊंड ना तुझं साऊंड जातोय ना चालू
हॅलो, बक्षीस वितरण कार्यक्रमापूर्वी मी विनंती करणार आहे वसीम भाऊ नाकाडे यांना की ही स्पर्धा वन डे फिनिश स्पर्धा आपल्याला कशी वाटली आणि या स्पर्धेविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करूया. वसीमभाई, चंदन कांबळे आपला देखील सत्कार त्या ठिकाणी करत आहोत. वसीमभाई या ठिकाणी आहेत, शेखरी भाटीवाडी पावस संघाचे कर्णधार आणि अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्यांचा संघ करत आहे. आणि आजच्या या स्पर्धेविषयी जी वन डे फिनिश स्पर्धा आहे त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम लिटल मास्टर आरे कालभैरव चषक 2025 यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की मला त्यांनी इकडे बोलवलं आहे. स्पर्धा खरोखरच एका दिवसात एवढ्या टीम खेळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि जवळजवळ एवढ्या लवकर मॅचेस झाल्या आणि खूप चांगल्या मॅच झाल्या, जशी की सेमीफायनल मॅच जी होती आणि आमची क्वार्टर फायनल पण खूप चांगली झाली. वाऱ्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे बॉलरला थोडं ॲडव्हान्टेज कमी होतं, बॅट्समनला ॲडव्हान्टेज जास्त होतं. त्यामुळे मॅचची सिच्युएशन अशी होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅच कोणाकडे पण जाऊ शकत होती, अशी सिच्युएशन होती. आणि ग्राउंड खरोखरच खूप सुंदर आहे, खूप मेहनत घेतली आहे इकडे कमिटीवाल्यांनी आणि एका दिवसात 15,000 प्राईज म्हणजे माझ्या तरी मतीने खूप जास्त त्यांनी दिलं आहे आणि चांगली टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली आहे. आणि इकडे चारी बाजूला समुद्र आहे, खूप चांगलं वाटलं इकडे खेळून. आमचा उपवास होता तरी पण आम्हाला असं वाटलं नाही, थंड क्लायमेट होतं आणि कमिटीचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी धुंदूर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. कोथोडे प्रीमियर लीग अतिशय यशस्वीपणे आपण त्या ठिकाणी खेळवलेले आहेत. या ठिकाणी आपण पंचायत पिंट्या पाटील आपण या ठिकाणी या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात 2 शब्द. मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय सरपंच मॅडम यांना विनंती करतो की 2 शब्द मात्र या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी वन डे फिनिश स्पर्धा कशी वाटली, बक्षीस अतिशय मोठं होतं. लिटिल मास्टर आरे आयोजित कालभैरव चषक 2025 खरोखर एक जी फायनल झाली ती खरोखर बघण्यासारखी होती. सेमीफायनलला आमचा संघ फक्त एक वाडी संघ आहे आमचा, म्हणजे असा एक ग्रामपंचायत वगैरे नाही आहे, पण पावस संघाचं नाव आहे म्हणजे गाजलेला संघ आहे. पण त्यांच्या समोर आमचा संघ एक वाडी असून सुद्धा चांगल्या प्रकारे टफ फाईट केली. खरोखर पावस संघाचंही कौतुक करण्यासारखं आणि माझ्या संघाचंही एक चांगलं कौतुक करावं असं वाटलं मला. मी आधी सेमीफायनल जी झाली ती मी बघून परत गेलो होतो, मला वाटलं हरणार की काय, पण ती मॅच जिंकले माझा संघ. आणि त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर मी पाहण्यासाठी आलो, पावस बरोबर मॅच आहे असं समजलं मला. पण चांगल्या प्रकारे माझ्या संघाने टप दिली. खरोखर दोन्ही संघांचं धन्यवाद आणि या आयोजकांचाही धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. मी संतोषजी नेवरेकर यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करायचं आहे. कालभैरव चषक 2025 दोन्ही विजेता उपविजेता दोन्ही संघाचं अभिनंदन इथे. आणि ज्या ज्या संघाने इथे सहभाग घेतला त्या सर्व संघांचं इथे अभिनंदन करतोय. आणि त्याचप्रमाणे इथे या व्यासपीठावर या काळवाडी गावच्या मान्यवर प्रथम नागरिक पाटील मॅडम इथे उपस्थित आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन उत्तमच होतं. त्याबरोबर या आशिष कंगुटकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं. एका दिवसात एक मॅच, एक पूर्ण ट्रॉफी एका दिवसात एकदम न कोणताही वाद होता उत्कृष्ट असं नियोजन केलं. त्याबद्दल या कमिटीचं खरोखर आभार मानण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे या इथे मान्यवर बरेच असे मान्यवर आहेत, त्यांचं सुद्धा इथे सहकार्य लागलेलं आहे. मी आशिष कंगुटकर हा एक ग्रामपंचायत सदस्य आहे. सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने इथे राबवत असतो आणि या युवा खेळाडूंना त्याने एक व्यासपीठ इथे बनवून दिलं. त्यांना मी एक शुभेच्छा देतो की असंच त्यांनी स्पर्धा इथे भरवावी, वेगवेगळ्या स्पर्धा भरून आपल्या पंचक्रोशीतल्या खेळाडूंना एक नवीन उमेद द्यावी. आणि या कमिटीचे पुन्हा एकदा आभार मानून मी थांबतो. यानंतर मी विनंती करतो की सन्माननीय पाटील मॅडम त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. या गावची सरपंच म्हणून मी आशिष कनगुटकर याचे
आभार मानते की मला इथे बोलवलं त्याबद्दल आणि दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करते की छान खेळलेत दोन्ही. धन्यवाद. राहुल पवार. तर आता आपण या ठिकाणी मुख्य बक्षीस वितरण कार्यक्रमाला आपण या ठिकाणी वळणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी सुमित मोरे. उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. अभय भास्कर पाटील यांनी या ठिकाणी हे बक्षीस ठेवलेलं आहे. मी विनंती करतो संतोषजी नेवरेकर यांना की त्यांनी या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो सुमित मोरे कोथवडे संघाचा. सुमित मोरेला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत, उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या फायनलचा मॅन ऑफ द मॅच शुभम मुरकर पावस. चिन्मय शेटे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी चषक द्यायचा आहे. कैलासवासी सुरेश यशवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ श्री अजिंक्य सुरेश मयेकर यांच्याकडून हा सामनावीर सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जाते. शुभम मुरकर मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुजल मोरे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सुजल मोरे. अभय पाटील यांच्याकडून हे बक्षीस आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करणार आहे नंदू शेठ बंडू शेठजी मयेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोथवडे संघाचा समीर पाटील. सलील खातू यांना विनंती करतो अभय भास्कर पाटील यांच्याकडून हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट शुभम मुरकर पावस शेकली भाटेवाडी. राजू शेठजी पाटील यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी हे बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी उपविजेता संघाचे कर्णधार आपला संघ घेऊन या ठिकाणी पुढे यायचे आहे. मी राहुल पवार व इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हा उपविजेता चषक या ठिकाणी द्यायचा आहे. उपविजेता संघ महालक्ष्मी कोथवडे. सर्वांनी या चषकाला हातभार लावायचा आहे. त्यानंतर वन डे फिनिश या फायनल विजेता संघ आहे
शेख अली भाटेवाडी पावस. रोख रक्कम 11,000 आणि चषक दीपक मोरे यांनी चषक दिलेला होता 11,000 रुपये. हे सन्माननीय विवेक जेसुर्वे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस होतं. यानंतर विजेता संघाला रोख रक्कम 15,000 भैयाजी शिंदे यांच्याकडून या ठिकाणी रोख रक्कम व चषक दीपकजी मोरे. दिलीप जोशी यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभारी आहोत की त्यांनी संपूर्ण लाईट व्यवस्था केलेली आहे. तसेच या बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो.